भडेकर नावाजलेले खेळाडू ते स्ट्राईकला आहेत. मी बाळा हळदणकर यांना विनंती करीन की आपण समालोचन करायचंय. बाळा हळदणकर यांना विनंती आहे की आपण समालोचनाला यायचे आहेत. सेमीफायनल आहे. आपण आपला आवाजातच बोला, काही घाबरायचं काही गरज नाही आहे. आणि खेळाला सुरुवात झाली. धवल पेडणेकर गोलंदाजी करतायत. भडेकर यांना आणि एकदम भडेकर यांनी एक धाव घेतलेली आहे. धावसंख्या सुरुवात केलेली आपल्या संघासाठी. मी बाळा हळदणकर यांना विनंती करतो की आपण माईकचा ताबा घ्यायचा. राहुल गावणकर कुठे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. राहुल गावणकर. दादा ए दादा हा कुठे सांग मला सांग. हॅलो 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 आणि हॅलो सेमीफायनल ना पहिला सेमीफायनल आहे ना. हॅलो पंचांचा निर्णय हा अंतिम असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. हॅलो पंचांचा निर्णय हा अंतिम असेल याची पुन्हा एकदा दोन्ही संघांनी आणि खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. हे एवढा हॅलो पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. उशिरा आलेल्या रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला पहिला सेमीफायनलचा सामना आम्ही दैवज्ञ वर्सेस दैवज्ञ टायगर. नाणेफेकीचा कौल लागला तो म्हणजे दैवज्ञ टायगर या संघाच्या बाजूने आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली ती म्हणजे दैवज्ञ टायगरच्या संघाने. इकडच्या बाजूला मग ऐकायला येणार नाही. तुम्ही इकडे या. नाही इकडे या. नाही इकडे या. मागे जाऊ नाही तर तिकडेच होतो आम्ही. मागे जाऊ पाहिजे तर. बॉलर नेम काय का? अच्छा धवल आहे. ओके. आणि स्ट्राईकला कोण आहे? विकेट गेलाय. कोण? आणि कोण आहे? कसला? धावसंख्या मात्र झाली आहे 2 चेंडू 1 धावा 1 विकेट. पाहूया साईलच्या स्वरूपात मात्र पहिला धक्का पहिला तंबूच्या दिशेने मोरा रवाना होतो. आपल्याला पाहायला मिळतंय दैवज्ञ टायगर्स या संघाचा सलामीवीर पुन्हा एकदा पॅव्हिलियन बॉक्स दिशेच्या दिशेने रवाना होतो. त्याची जागा घेण्यासाठी गेला आहे लेफ्टन फलंदाज
कल्पेश गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. राईट हँड गोलंदाज धवल पेडणेकर संघाचा संघनायक. सुंदर चेंडू, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, पण थोडंसं गच्चा असं क्षेत्ररक्षण होतंय, पण तन्मय मात्र तिथे तैनात आहे. धाव काय देत नाहीये. धावसंख्या मात्र अजूनही आहे तिथेच. पाहूया पुन्हा एकदा पहिल्या षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी असताना राईट हँड गोलंदाज धवल पेडणेकर पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू. मला वाटतं फुलटॉस चेंडू होता, पण तितका चांगला मात्र समाचार मात्र घेता आला नाहीये. तो म्हणजे कल्पेशाला चेंडू जातो एका धावेसाठी. एक या धावसंख्येने संघ मात्र पोहोचतो दोन धावेवरती. धावसंख्या झाली आहे 2. पाहूया पुन्हा एकदा धवल आपल्या गोलंदाजी मार्कवरती तयार. राईट हँड गोलंदाज सामना करेल राईट हँड फलंदाज शेखर याने तडकावून काढलेला चेंडू, आणि मला वाटते पुन्हा एकदा एका धावेवर समाधान मानावं लागतंय, ते म्हणजे शेखर बडेकर याला. एक या धावसंख्येने संघ पोहोचतो 3 वरती. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू, सांगता करणारा चेंडू म्हणायला लागेल. मालवणीत म्हणून आता भैरवी घालणारा चेंडू धवल पेडणेकर याचो. पाहूया पुन्हा एकदा सुंदर चेंडू, चांगला इथून तडकावलाय, आणि संघमालक म्हणजेच ओनर तिथे तैनात होता, परंतु एक धाव काय आपल्या संघासाठी रोखू शकला नाहीये. दरम्यान षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दैवज्ञ टायगर्स या संघाची धावसंख्या इथे धावफलकावर लागली आहे, ती म्हणजे 1 गडी बाद 4. 1 गडी बाद 4. काका एक मिनिट पाहूया दुसरं षटक कोण घेऊन येतंय. त्याचं नाव काय? वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन इथे प्रगती फलकावरती मार्गस्थ झाला, तो म्हणजे लेफ्ट हँड फलंदाज, डावखुरा शैलीचा फलंदाज, तो म्हणजे प्रथमेश. गोलंदाजी मार्कवर दाखल फलंदाजीसाठी आहे कल्पेश. हाकू टप्प्याचा चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स. 2 धावेसाठी कल्पेशच्या बॅट मध्ये निघतो हा चेंडू. धावसंख्या झाली आहे 6. पाहूया अजूनही पहिला वेळेला सेमीफायनलचा सामना चालू असताना झेल होता, आणि मला वाटते झेल जमिनीला दान म्हणजेच जीवनदान. सुंदर असा सोन्याचा गोळा माती मोल केला असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. ते म्हणजे आम्ही दैवज्ञ या संघाने. मला वाटते हा सुंदर चेंडू होता, कल्पेशला काही समजला नाहीये. यष्टीरक्षक थोडासा गच्चा क्षेत्ररक्षण करतोय. एक स्टंपिंगचा इथं चान्स होता, पण तो चान्स मात्र हुकला आहे, आणि एक धाव चोरटी धाव घेण्यात त्यांना यश प्राप्त होतंय. 1 या धावसंख्येने संघ पोहोचतो. धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 7. पाहूया पुन्हा एकदा आता मात्र सलामीचा आलेला फलंदाज शेखर बडेकर अजूनही मैदानात. हलक्या हाताने ऑफसाईडच्या दिशेने तडकावलेला चेंडू, पण क्षेत्ररक्षण मात्र अजूनही तैनात असल्यामुळे एक धाव तर जरूर मिळते. एका धावेवरती त्यांना समाधान मानावं लागतंय. अजूनही दुसऱ्या षटकातला काही चेंडूचा खेळ बाकी असताना प्रथमेश लेफ्ट हँड गोलंदाज, लेफ्ट हँड फलंदाज, आणि मला वाटतं कल्पेश थोडासा अडकत असा खेळत होता, आणि मला वाटतं क्लीन बोल्ड होतोय. खेळाडूला लागलं तर नाहीये ना, स्वयंसेवकांनी चेक करायचंय. आणि कल्पेशच्या स्वरूपात मात्र दुसरा धक्का बसतो, तो म्हणजे दैवज्ञ टायगर्स या संघाला. पाहूया त्याची जागा घेण्यासाठी गेलाय रोहित. पाहूया आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतोय, तो म्हणजे रोहित. स्ट्राईकला रोहित, नॉन स्ट्राईकला शेखर. गोलंदाजी मार्कवर दाखल आहे प्रथमेश. सुंदर चेंडू, पंचांकडे दाद मागताना, परंतु या तिन्ही सांजेच्या वेळेला पंचांना पुन्हा एकदा कवायत करायला लावणारा चेंडू म्हणायला काहीच हरकत नाहीये. एक पंचांचा सोयर म्हणून मारा घोषित होतोय. पुन्हा एकदा हाही मला वाटते हलक्या हाताने
ढकललेला चेंडू आहे वाटते, पण यष्टीरक्षक मात्र छोटा असल्यामुळे त्याला काही समजत नाहीये. पंचांचा डिसिजन काय? वाईट आहे चेंडू, वाईट आहे आत्ताचा. दरम्यान षटकीच संपतंय. धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 9. सॉरी, क्षमा असावी. धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 10. अटीतटीचा सामना, रोमांचक सामना, सेमीफायनलचा सामना. पाहूया कोणता संघ विजय होणार, कोणता संघ पराजित होणार, ही मात्र येणारी वेळच सांगणार. बॉलर नेम सांगायचंय. बॉलर नेम पंच रोशन. खरोखर पहिला चेंडू सुंदर टाकला आणि संघाचा ओनर आहे त्याने कॅनडा रिटर्न याने अतिशय उत्कृष्ट असा कोणतीही चूक न करता परिपूर्ण असा झेल पकडला आणि आपल्या संघासाठी एक सेमीफायनलला जाण्याचा एक रस्ता, बहुमूल्य असा रस्ता त्यांनी पुढे दाखवून दिला आपल्या संघासाठी. पाहूया पुन्हा एकदा. त्याची जाळ घेण्यासाठी गेलेला फलंदाज विशाल याने 1 धावाने आपलं खातं खोलतोय आणि अजून एक जर झेल पकडला मयूर याने तर मनीष हटकर यांच्याकडून 1111 रुपयाचं असं बहुमूल्य असं पारितोषिक त्यांच्यासाठी लाभलेलं आहे. पाहूया ते पारितोषिकचा लाभ घेतायत का, ते मान स्वीकारतायत का. पाहूया पुन्हा एकदा. तडकावून काढण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं क्लीन बॉल. शेखर भडेकर सारखा जाणे म्हणे फलंदाज तंबूच्या दिशेने रवाना होताना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. ते म्हणजे आम्ही दैवज्ञ या संघाकडून. जो संघ आतापर्यंत एकदम ज्या संघाला आतापर्यंत हलक्यामध्ये समजलं जात होतं तो म्हणजे आम्ही दैवज्ञ. संघाचा संघनायक धवल पेडणेकर आणि ओनर आहे मयूर हटकर. खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी इथं पाहायला मिळते त्यांच्या खेळाडूंकडून. एक प्रयत्न चांगला होता, परंतु पाहूया चेंडू कोणत्या धावा, चेंडू कुठपर्यंत मजल मारतो. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. जो 85 करील वाद त्याचा संघ केला जाईल बाद. याची दोन्ही संघांनी पुन्हा एकदा नोंद घ्यायची आहे. पाहूया पंचांचा या ठिकाणी काय इशारा येतोय. तिन्ही पंच मिळून काही आपला डिसिजन द्यायचा आहे. सामन्याला मात्र कोणताही विलंब करायचा नाहीये. प्रथमेश पाहूया पंचांचा या ठिकाणी काय इशारा येतोय. काय बोलणार. तो पण तिकडचा पण 2 होता, तो पहिलाच याचा साईचा तो 2 होता, आउट दिला. तर लिटरली दिसता खाली पडून उडला तो बॉल, ह्याच्यावरच पडला तिकडे ते खाली हे होतं ते पेपर. तो खरोखर उत्कृष्ट अशी पंचांची कामगिरी तर पार पाडताना आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे कुणाल गावणकर तुर्बे एक्सप्रेस यांच्याकडून. आणि या ठिकाणी चेंडूला पाठवलं जातं सीमा रेषा पार 4 धावेसाठी. चेंडू जातो चौकार. धावसंख्या झाली आहे 15. 2 चेंडूचा अजूनही खेळ बाकी असताना पाहूया पंच 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे.
तू अंपर नाही ओके स्टार्ट. प्रथमेशच्या बॅटमधनं निघाला असा खणखणीत चौकार. पाहूया सुंदर चेंडू आई तडकावलेला चेंडू धवल पेडणेकर चांगलं क्षेत्ररक्षण पंचांकडे दात बघताना परंतु पंच अपील पेटाळताना इकडे पुन्हा एकदा पाहायला मिळते. मला वाटतं एक धाव सुरक्षितरित्या त्यांनी पूर्ण केली आहे. पण पाहूया या ठिकाणी पंचांचा इथे काय अजूनही इशारा येतोय का. तसेच आत्ताच आमच्या मंडळामध्ये मान्य असे उल्हास पेडणेकर यांचं आगमन झालंय. तर मी मंडळाच्या कार्यकर्त्यांना बोलतो की त्यांनी त्यांचं श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय. पाहूया पंचांचा इशारा डी डी सिंगल एक धाव. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल याची दोन्ही संघांनी पुन्हा एकदा नोंद घ्यायची आहे. जो पंचांशी करील वाद त्याचा संघ केला जाईल बाद. पाहूया पंचांचा या ठिकाणी अजून एकदा नोचा इशारा आलाय. एक धाव तर चोरून काढली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आहेत परंतु मी येऊ का तू येऊ धाव काय देत नाही. क्षेत्ररक्षण मात्र अजूनही चांगलं लागतंय आणि नो आणि एक एकूण 2 धावा. या 2 धावा आपल्या संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. 2 या धावसंख्येने संघ पोहोचतो 18 वरती. पाहूया चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स एका धावेसाठी. दरम्यान षटकी संपते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर दैवज्ञ टायगर्स या संघाची धावसंख्या इथे धावफलकावर लागली आहे ती म्हणजे 19. 4 गडी बाद 19. आता मात्र बॉलर नेम सांगायचे पंच आणि मगच सामन्याला सुरुवात करायची आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील शेवटचं षटक अंतिम षटक भैरवी घालणारा षटक घेऊन आलाय तो म्हणजे आम्ही दैवज्ञ या संघाकडून यश नागवेकर. पाहूया फिल्टॉस चेंडू तडकावून काढण्याचा प्रयत्न तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. धाव काय देत नाही आहेत. धाव संख्या मात्र अजूनही आहे तिथेच. पाहूया पुन्हा एकदा यश राईट हँड गोलंदाज जाग्यावर उभा राहून टाकणारी चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्याच गोलंदाजीवर करतोय. 2 चेंडू मध्ये 2 धावा काही दिल्या नाही त्या म्हणजे यश याने. आणि आता मात्र प्रथमेश शिरोडकर याला काहीतरी कानमंत्र देताना विशाल बेलवलकर. पाहूया या कानमंत्राचा काही पुरेपूर फायदा होतोय का तो म्हणजे प्रथमेश याला. पाहूया क्षेत्ररक्षणी आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजे आम्ही दैवज्ञ या संघाच्या खेळाडूंकडून. खरोखर सुंदर. पाहूया पुन्हा एकदा त्याची जागा घेण्यासाठी गेलेला फलंदाज अथर्व. पाहूया खरोखर आतापर्यंत अचूक टप्प्याची गोलंदाजी केली ती म्हणजे यशाने. पाहूया पुढचे 3 चेंडू कसे टाकतोय किती धावा मिळतायत आणि किती धावा आपल्या संघासाठी जमा करतायत ते म्हणजे दैवज्ञ टायगर्सच्या संघाचा फलंदाज अथर्व. स्ट्राईकला अथर्व नॉन स्ट्राईकला विशाल. आखो टप्प्याचा चेंडू. पाहूया पंचांचा इथे काय इशारा येतोय. पंचांकडे काहीतरी दाद मागताना पंचांचा रनआउटचा इशारा आणि नो बॉल काउंट. माहित नाही विचारतो. बॉल काउंट आहे त्यामुळे इथे काही धावा काही मिळणार नाहीयेत. 1 धाव मिळणार आहे. 4 चेंडू मध्ये केवळ 1 धावा देत 2 गडी त्याने तंबूच्या दिशेने रवाना केले ते म्हणजे आम्ही दैवज्ञ संघाचा शेवटचं षटक घेऊन आलेला गोलंदाज तो म्हणजे यश.
त्याची जागा घेण्यासाठी गेलेला फलंदाज विनीत, पण स्ट्राईकला आहे तो म्हणजे विशाल. पाहूया याच्या बॅटमॅन चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते का. हलक्या हाताने ढकललेला चेंडू, एक धाव पूर्ण करतो दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. होय नाही, गच्चा क्षेत्ररक्षण, एक ओव्हर थ्रो आणि 2 धावा खरोखर सुरक्षितरित्या पूर्ण केल्या आहेत विशाल याने. शेवटचा चेंडू पाहूया, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू, सांगता करणारा चेंडू, भैरवी घालणारा चेंडू, म्हणून काय हरकत नाही. तो म्हणजे यशाचो विशालसाठी तडकावून काढण्याचा प्रयत्न, प्रहार मात्र जोरदार केला होता. पण पाहूया इथे पंचांचा इथे काय इशारा येतोय आणि मला वाटते गडी बाद. खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे आम्ही दैवज्ञ या संघाच्या गोलंदाजाकडून, तो म्हणजे यश. 4 षटकाच्या समाप्तीनंतर दैवज्ञ टायगर्स या संघाची इथे धाव संख्या धावफलकावर लागली आहे ती म्हणजे 22. पाच गडी बाद 22. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 6 गडी बाद. धावसंख्या झाली आहे 7 गडी बाद 22. जिंकण्यासाठी मात्र 24 चेंडू मध्ये 23 धावांचं माफक असं आव्हान ठेवलं आहे ते म्हणजे दैवज्ञ टायगर्स या संघाने आम्ही दैवज्ञ या संघासाठी. तोपर्यंत मात्र आपण घेऊया थोडासा ब्रेक. यानंतर होणारा दुसरा सामना, कडा मुकाबला, महामुकाबला, दुसरा सेमीफायनलचा सामना म्हणायला काहीच हरकत नाहीये, तो म्हणजे दैवज्ञ एव्हेंजर्स वर्सेस दैवज्ञ योद्धा. नाणेफेकीचा कौल मात्र या दोन्ही संघांनी लवकरात लवकर करून घ्यायचा आहे. नाणेफेकीसाठी मात्र ते कोण आहे, त्यांचं नाव काय? प्रसन्न देवरुखकर मात्र या ठिकाणी आपली आतुरतेने वाट पाहत आहेत की दुसऱ्या सेमीफायनल सामन्याचा नाणेफेकीचा कौल यांनी करून घ्यायचा आहे. पाहूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. ए भूषण, कोण तू आहे? योद्धा तू आहे? नाणेफेकीचा कौल लागला तो म्हणजे दैवज्ञ योद्धा या संघाच्या बाजूने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं दैवज्ञ एव्हेंचर या संघाला. पाहूया यानंतरचा होणारा सामना, महामुकाबला, कडा मुकाबला म्हणायला काहीच हरकत नाहीये. मंडळाच्या स्वयंसेवकांनी लवकरात लवकर इथे ग्राउंडची आखणी करायची आहे. सामन्याला मात्र कोणताही विलंब करायचा नाहीये. अतितटीचा सामना, महामुकाबला. पाहूया कोणता संघ या सामन्यामध्ये जिंकणार आणि विजय होणार, आपलं फायनलचं स्थान मात्र पक्का करणार, निश्चित करणार. ही मात्र येणारी वेळच सांगणार. 24 चेंडू 23 धावा. ज्या ठिकाणी पहिली मॅच खेळली गेली होती ती म्हणजे या आम्ही दैवज्ञ संघाने असं वाटत होतं की संघाला, सर्व खेळाडूंना की या संघाला त्यांनी हलक्यात जमा केलं होतं, पण त्यांनी आपली जागा, आपली दमदार मात्र बॅटीच्या आणि बॉलच्या सहाय्याने इथे दाखवून दिले की आम्ही अजूनही आहोत, की आमचं स्थान अजूनही पक्का आहे. पण पाहूया वैयक्तिक पहिलं, संघाचं पहिलं वैध षटक घेऊन प्रगती फलकावरती मार्गस्थ शेखर भणेकर. तडकावून काढलेला हा चेंडू जातो. 1 धाव जरूर पूर्ण केली आहे आणि डिक्लेरेशन बॉक्स 2 धावा. या ठिकाणी पंचांचा इशारा आला आहे. चेंडू जातो डिक्लेअर बॉक्स 2 धावेसाठी. ओके. आम्ही दैवज्ञ या संघाचे सलामीचे फलंदाज, स्ट्राईकला लेफ्ट हँड फलंदाज प्रथमेश, नॉन स्ट्राईकला धवल, संघाचा संघनायक म्हणजेच कर्णधार. पाहूया सुंदर चेंडू, फटका चेंडू
हे दादा माझा एक आणि एका धावेवरती त्याला समाधान मानावं लागतंय. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो म्हणजे संघाचा संघनायक धवल पेडणेकर. पाहूया आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतोय का आपल्या संघाला विजयी करून फायनल मध्ये स्थान पक्क करून ठेवतो तो म्हणजे राईट हँड फलंदाज धवल. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं वैला षटक घेऊन प्रगती फलकावरती मार्गस्थ झाला दैवज्ञ टायगर्सच्या संघाकडून. राईट हँड फलंदाज ज्याने म्हणे फलंदाज म्हणून याची ख्याती आहे तो म्हणजे शेखर बडेकर. आकू टप्प्याचा चेंडू पाहूया. पंचांकडे अपील मात्र जरूर होतोय. पंचांचा काय इशारा येतोय या ठिकाणी. खरोखर सुंदर चेंडू होता परंतु कुठच्या दिशेने गेला आणि कुठे वळला हे मात्र एसटी किपर याला समजलाय आणि या ठिकाणी पंचांकडे दाद घेतले आहे परंतु पंच मात्र काय इथं या ठिकाणी इशारा येतोय पंचांचा पाहूया. आणि या ठिकाणी पंचांचा मात्र कोणताही इशारा येतोय पंचांचा वाईटचा इशारा. एका अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते एक या स्वरूपामध्ये. पाहूया पुन्हा एकदा बॅटिंग ऑर्डर वाले साईडला व्हायचंय जेणेकरून इथे पॅव्हलियन बॉक्स मध्ये कोणताही अडथळा झाला नाही पाहिजे. पाहूया पुन्हा एकदा पहिल्या षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी असताना तडकाव काढलेला चेंडू चांगला क्षेत्ररक्षण एसटीचे ज्याचं आणि मला वाटतं पहिल्या ग्रहणाचा चान्स होतोय आणि मला वाटतं धवल पेडणेकर सारखा फलंदाज तंबूच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला दिसतोय का. पाहूया या ठिकाणी पंचांचा काय इशारा येतोय आणि पंच कोणतेही आदेश न देता धवल पेडणेकर मात्र आपला एक खरोखर उत्कृष्ट खिलाडू वृत्ती म्हणायला लागेल ती म्हणजे धवल पेडणेकरची स्वतःहून पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे पहिला वैला पहिला खंडा पहिला मोरा पहिली पनवती पहिली नाईटी म्हणायला काही हरकत नाहीये. आम्ही दैवज्ञ या संघाला लागलेली ती म्हणजे धवलच्या स्वरूपात. धावसंख्या मात्र अजूनही आहे तिथेच. एक गडी बाद 4. पाहूया आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी कोणता फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो म्हणजे तन्मय कुस्ते. राईट हँड फलंदाज. स्ट्राईकला लेफ्ट हँड फलंदाज नॉन स्ट्राईकला राईट हँड फलंदाज. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन खरोखर उत्कृष्ट यष्टिरक्षण म्हणावं लागेल ते म्हणजे आणि मला वाटते लेफ्ट साईडच्या दिशेने तडकावून काढलेला हा चेंडू एका धावेवरती त्याला समाधान मानावं लागते. धावसंख्या झाली आहे 5. एक गडी बाद 5. आता मात्र स्ट्राईकला तन्मय. पाहूया आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतोय का संघ विजयी करतोय तन्मय. राईट हँड फलंदाज थोडासा घाबरलेला इथे प्रेशर मध्ये म्हणायला काही हरकत नाही तन्मयाला आणि कोणती चूक न करता रिव्हर्स शॉट मात्र खेळला. चेंडूला मात्र पाठवतो एका धावेसाठी. चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स एका धावेसाठी. खरोखर अतितटीचा सामना इथे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. पाहूया क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरफार बदल करताना आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू हलक्या हाताने लेग साईडच्या सेंटर पडलेला चेंडू प्रकाश भुरके मात्र या ठिकाणी तैनात. पाहूया पंचांकडे अपील येतोय. एक धाव तर पूर्ण केली आहे. पाहूया या ठिकाणी पंचांचा काय इशारा येतोय पण पंचांवर मात्र कोणताही प्रेशर टाकायचं नाहीये. पंचांनी या ठिकाणी अपील मात्र फेटाळून लावला आहे. एक धाव मात्र परिपूर्ण होताना आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते. खरोखर उत्कृष्ट अशी पंचांची कामगिरी पार पडताना ते म्हणजे कुणाल
गावणकर, तेजस कारेकर आणि अथर्व यांच्याकडून. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं म्हणायला काही हरकत नाहीये. अथर्व याला पाहूया. पंच 2 मिनिटं थांबा. पाहूया. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आम्ही दैवज्ञ या संघाची धावसंख्या इथे धावफलकावर लागली आहे 7. 1 गडी बाद 7. त्याची पाहूया. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन इथं प्रगती फलकावरती मार्गस्थ झाला आहे तो म्हणजे कल्पेश चिंदरकर, राईट हँड गोलंदाज. पाहूया आपल्या गोलंदाजी मार्कवर काही चमकबाजी मध्ये मात्र काही चमक दाखवू शकला नाहीये. आणि मला वाटते पुन्हा एकदा या तिन्ही सांजेच्या वेळेला पुन्हा एकदा पंचांना कवायत करायला लावणारा चेंडू म्हणायला काही हरकत नाहीये. पंच सोर म्हणून मारा घोषित करतात. एका अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली आहे 8. पुन्हा एकदा कल्पेश आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. सुंदर चेंडू टटकावून काढण्याचा प्रयत्न. एक धावावर होय नाही रनआउटचा चान्स. आणि खरोखर मॅच आहे का रनआउटचा चान्स आहे म्हणायला काहीच हरकत नाहीये. जर रनआउटचा चान्स घेतला तर मॅच नक्कीच बनते म्हणायला काहीच हरकत नाहीये. एक मोठा धक्का. विस्फोटक फलंदाज पॅव्हिलियन बॉक्सच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतो. सलामीची जोडी या ठिकाणी पॅव्हिलियन बॉक्स मध्ये रवाना झालेली आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे आम्ही दैवज्ञ. खरोखर अतितटीचा सामना, रोमहर्षक सामना म्हणायला काहीच हरकत नाही आहे. पहिला सेमीफायनलचा सामना. त्याची जागा घेण्यासाठी गेलेला फलंदाज यश ना तो. यश ना बॅट्समन नेम काय नाव काय त्याचं. बॅट्समन नेम सांगायचंय. यश. स्ट्राईकला तन्मय, नॉन स्ट्राईकला यश. आणि या जोडीमध्ये जर दैवज्ञ टायगर्स या संघाला ही जर जोडी फोडायला यश प्राप्त झालं तर सामना मात्र ते नक्कीच जिंकू शकतात, यात काही शंकाच नाही. पण पाहूया हे आम्ही दैवज्ञ हा संघ पण तितकाच दमदार आहे म्हणायला काहीच हरकत नाहीये. 2 विकेट भले पॅव्हिलियन बॉक्सच्या दिशेने रवाना झाले आहेत पण अजूनही फलंदाजीची सूत्र मात्र अजूनही त्यांच्या फलंदाजामध्ये आहे असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. पाहूया पुन्हा एकदा कल्पेश राईट हँड गोलंदाज. फलंदाजी मात्र लेफ्ट हँड करतो तो म्हणजे कल्पेश. आई मला वाटते खूपच यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंच स्वैर म्हणून मारा घोषित करतात. वाईटचा इशारा. एक अवांतर. पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भर पडते. यष्टीरक्षक मात्र याला काय आता चेंडू मात्र सापडला नाहीये. थोडंसं गच्चा असं यष्टीरक्षण म्हणावं लागेल पण धाव काही दिली नाहीये. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, हलक्या हाताने तडकवलेला चेंडू आणि मला वाटते क्षेत्ररक्षक मात्र अजूनही तैनात. एका धावेने संघ मात्र पोहोचतो 10 वरती. दुसरा षटक अजूनही प्रगती फलकावरती मार्गस्थ असताना आम्ही दैवज्ञ या संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 10. 2 गडी बाद 10. पाहूया कल्पेश आपल्या गोलंदाजी मार्कवरती तयार. राईट हँड गोलंदाज. पंचांना पार करून टाकलेला चेंडू. सुंदर खूपच उसळी घेणारा चेंडू म्हणायला काहीच हरकत नाहीये. पंच पुन्हा एकदा स्वैर म्हणून मारा घोषित करतात. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव तर जरूर मिळते आहे. एका धावेने संघ पोहोचतो. किती झाले? 2 किती झाले? आता तिसरा झाला ना. वाईट आहे. आणि खरोखर सुंदर
क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल प्रकाश भुरके यांच्याकडून. धाव काय देत नाही आहेत. चेंडू मात्र निर्धाव जातोय. धावसंख्या झाली आहे 11. पाहूया पुन्हा एकदा. कल्पेश आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. फलंदाजीसाठी यश. हलक्या हाताने तडकावलेला चेंडू. साहिलची उंची मात्र छोटी असल्यामुळे चेंडू मात्र डोक्याच्या वरतून जातोय आणि एक धाव तर परिपूर्ण करतो तो म्हणजे यश. एक या धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये 1ने भर पडते. संघ पोहोचतो 12 वरती. पाहूया पुन्हा एकदा. तन्मय आपल्या फलंदाजीसाठी तयार. राईट हँड फलंदाज. सुंदर चेंडू. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि धाव काय देत नाहीये. थोडस प्रेशर मध्ये असं म्हणायला हरकत नाही. आम्ही दैवज्ञ या संघाचे फलंदाज या ठिकाणी प्रेशर या ठिकाणी डिफेन्स करताना. पाहूया अजूनही सुंदर चेंडू तडकवून मात्र काढलाय. क्षेत्ररक्षण थोडस खराब होते. चेंडू कुठे जातो. एक धावेसाठी. एक या धाव संख्येने संघ पोचतो 13. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 13. 12 चेंडू आणि 10 धावा जिंकण्यासाठी आम्ही दैवज्ञ या संघाला 12 चेंडू आणि 10 धावा. अतितटीचा सामना. एक रोमहर्षक सामना मात्र टाय झाल्यावर काही नसणार आहे याची दोन्ही संघांनी आणि संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. जर सामना आपल्याला जिंकायचा असेल तर कंपल्सरी 40 धावा कराव्या लागतील आम्ही दैवज्ञ या संघाला याची या संघाने आणि संघनायकाने नोंद घ्यायची आहे. तिसरं षटक घेऊन इथे प्रगती फलकावरती ते म्हणजे प्रकाश भुरके. पहिला चेंडू. नोचा इशारा. नोच्या स्वरूपामध्ये एक धाव तर जरूर मिळते. त्यांनी आतापर्यंत आपल्या संघासाठी उत्कृष्ट गोलंदाजी केली होती ती म्हणजे प्रकाश भुरके यांच्याकडून. आणि आता मात्र पंचांचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा. एका अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. पाहूया आता मात्र समीकरण या ठिकाणी बदलत आहे ते म्हणजे 12 चेंडू आणि अजूनही 8 धावा. थोडस मापकसा आव्हान या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळते. पाहूया ते आव्हान पेलवतात का आणि आपलं फायनलचं स्थान पक्क करतात का आम्ही दैवज्ञ हा संघ. फुलटॉस चेंडू. चांगला समाचार घेतलाय. चेंडू मात्र अडकलाय वाटते. एका धावेसाठीच जातोय. डी. चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स एका धावेसाठी. पाहूया गोलंदाजी मार्कवर दाखल झाले आहेत ते म्हणजे प्रकाश भुरके. सुंदर चेंडू. तडकावून काढलेला चेंडू आणि थोडस गच्चा क्षेत्ररक्षण. चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स 2 धावेसाठी. जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 5 धावा. सामना मात्र एका साईडला झुकलेला इथे आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतो तो म्हणजे आम्ही दैवज्ञ या संघाच्या बाजूने. पण काही सांगू शकत नाहीये. हा शेवटी क्रिकेटचा सामना आहे. सुंदर चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण आहे ते म्हणजे शेखर भडकर यांच्याकडून लागतंय. चेंडू मात्र निर्धाव जातोय. पण पाहूया जर आपल्याला जिंकायचं असेल तर अजूनही काही चेंडू निर्धाव टाकावे लागतील प्रकाश भुरके यांना. पाहूया पुन्हा एकदा. सुंदर चेंडू तडकावून मात्र काढलाय. चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स 2 धावेसाठी. 2 धावा मात्र ते अडवू शकत होते ते म्हणजे रोहित आणि चेंडूला पाठवलं 2 धावेसाठी.
सुंदर चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, एक रनआउटचा चान्स होता परंतु चान्स काही भेटत नाही. अशा संधी जर आपण सोडल्या तर या ठिकाणी सामना मात्र नक्की गमवून बसणार यात काही शंकाच नाही. आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी अशी परिस्थिती झाली आहे ती म्हणजे दैवज्ञ टायगर्स या संघाची. पाहूया जिंकण्यासाठी केवळ 2 धावांचं आव्हान, माफक असं आव्हान म्हणायला काहीच हरकत नाही आहे. बॉलरच्या मागे कंपल्सरी 2 प्लेयर पाहिजेत याची क्षेत्ररक्षकांनी नोंद घ्यायची आहे. सुंदर चेंडू तडकावून काढण्याचा प्रयत्न, 1 धाव तर पूर्ण केली आहे आणि एका धावावर समाधान मानावं लागतंय. जवळजवळ हा सामना म्हणजे मी बोललो होतो मगाशीच की आम्ही दैवज्ञ या संघाला सामना मात्र टाय झालाय. जिंकण्यासाठी एका धावांचं आव्हान. मी बोललो होतो की मगाशीच की पहिलाच सामना झाला होता आम्ही दैवज्ञ या संघाचा, त्यांना हारचा पराभव पत्करावा लागला म्हणून त्यांना हलक्यात समजलं होतं प्रत्येक संघाने. आणि तोच संघ आज ज्या प्रत्येक संघावर मात करून सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आणि सेमीफायनल मध्ये अजूनही लढतोय आणि आता मात्र त्याला फायनल मध्ये जाण्यासाठी एका धावेची गरज आहे ती म्हणजे याच संघाला, तो म्हणजे आम्ही दैवज्ञ, की त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की आम्ही दैवज्ञ आहोत आणि आम्ही फायनल मध्ये मात्र प्रवेश करणार. 6 चेंडू 1 धावा. शेवटचं षटक, 6 चेंडू मध्ये 1 धाव. अगदी माफक धावसंख्या. काय चमत्कार घडला तर, नाहीतर सामना एक बाजूने झुकलेला. फक्त 1 धावेची गरज. हॅलो, आणि हा संघ जिंकले. अभिनंदन. आता होणारा सामना दैवज्ञ एव्हेंचर विरुद्ध दैवज्ञ योद्धा ही सेमीफायनल होईल.